नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 11 एप्रिल। आजचे मुख्य समाचार बघूया। अवकाळी पावसाने शेतीतील उभे पिके आडवी, निवडणुकीच्या रोंधमळीत शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार कोण? पुढील 24 तासात राज्याच्या भागातील हवामान बिघडणार, गारपिटीसह वादळी पाऊस झोडपणार। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलू शकत नाही, देवेंद्र फडणवीस। आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे, एअरपोर्टवर प्रवाशांनी मस्करी केल्याने वक्तव्यामुळे अभूतपूर्व गोंधळ। सोनं 8500 रुपयांनी महागलं, लवकरच गाठणार 1 लाखांचा टप्पा। गुगलबाबत मोठी अपडेट, फोन स्विच ऑफ असला तरी लोकेशन समजणार। काँग्रेसमध्ये प्रचंड मोठा भूकंप, विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, अनेक बैठका झाल्या, थेट मंत्र्यांनीच टाकला बॉम्ब। राज्याचे मंत्री धर्मराज बाबा आत्रम यांनी काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार यांच्याबाबत मोठा दावा केला आहे। वडेट्टीवार हे भाजपमध्ये येणार आहेत, त्यांच्या भाजप नेत्यांशी अनेक चर्चा झाल्या, मी या चर्चांचा साक्षीदार आहे, असा खळबळजनक दावा आत्रम यांनी केला आहे। यामुळे एकच खळबळ उडाली आहे। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो, भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचा जाहीर माफी। कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागितली आहे, तसेच आपला उद्देश कुणाच्या भावना दुखावण्याचा नव्हता, असं स्पष्टीकरण भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी दिलं आहे। भारतीय यांनी आपली कालची फेसबुक पोस्ट डिलीटही केली आहे। माझ्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट, प्रकाश आंबेडकर यांचा सर्वात मोठा इशारा। कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नव्हते, त्यामुळे अशा लोकांनी हुंड्याची चर्चा करू नये। आम्ही काढायला गेलो की इतर जणांना सार्वजनिक फिरायला कठीण जाईल। माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका, आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे। रश्मी बर्वे यांना दिलासा नाही, जात पडताळणीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही। रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला। रश्मी बर्वे यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली होती।